पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. रामकृष्ण हरी. विष्णू सहस्रनामाच्या शांकर भाष्याच्या आधारानं आपण जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या श्री अनंता मधुसूदना या अभंगाचं चिंतन बघतोय. आपण विचार करून आलो की हा अभंग त्याच्या शेवटच्या चरणात मागणीचा उल्लेख असल्या कारणानं, याचनेचा आणि उत्कृष्ट याचनेचा उल्लेख असल्या कारणानं या अभंगाला प्रार्थना आपण म्हणू शकतो. आणि त्या अनुषंगाने आपण प्रार्थना या शब्दाचे अर्थ बघितले आणि त्या प्रत्येक व्याख्येप्रमाणे हा अभंग त्या त्या व्याख्येत बसतो की नाही ते बघितला. श्रेष्ठांनी श्रेष्ठांसाठी श्रेष्ठांकडे केलेली श्रेष्ठ मागणी म्हणजे प्रार्थना, असं तात्पर्य आपण काल काढलं होतं. आणि आपण या अभंगाचा विचार करणार आहोत विष्णू सहस्रनामाच्या शांकर भाष्याच्या आधारानं. तर विष्णू सहस्रनाम हे काय आहे? विष्णू सहस्रनाम नेमकं येतं कुठे? सहस्रनाम आपण का गातो? तर आपल्याला आपण देवांच्या नामाचं चिंतन करणं कलियुगामध्ये फार आवश्यक सांगितलंय. नवे नवे ते सर्वात सोपं साधन सांगितलंय. नाम घेण्यासाठी काही खर्च पडत नाही, ते नाम फुकट आहे. आणि शिवाय या जगाच्या बाजारात कुठेही त्याच्या इतकं गोड मधुर असं आनंद देणारं असं दुसरं काहीही नाही. म्हणून कलियुगामध्ये सर्वात सोपं असं साधन नाम सांगितलंय. कली न घडे साधन असं कलियुगाबद्दल म्हटलंय. कलियुगामध्ये परमार्थ प्राप्तीसाठीचं साधन घडू शकत नाही असं या युगाची एक शक्ती, एक युगाची ताकद सांगितली आहे की लोक तुम्हाला विषयांच्या उपभोगांमध्ये रमलेले दिसतील आणि साधनासाठी पारमार्थिक कल्याण साधून घ्यावं यासाठी उद्युक्त झालेली सज्जन हे सत्य, त्रेता आणि द्वापर युगाच्या मानाने फार कमी दिसतील. म्हणून कृतयुग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापर युग या तीन युगांच्या तुलनेनं सर्वात सोपं साधन हे आपल्याला कलियुगामध्ये दिलेलं, संतांनी आणि शास्त्रांनी दिलेलं दिसतं. त्यामध्ये साधनं कुठली सांगितली तर कृतेय ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे किंवा द्वापरे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये भगवंतांचं ध्यान करावं असं सांगितलं. म्हणजे कृतयुगातले लोक सज्जन परमात्मा प्राप्तीसाठी भगवंतांचं ध्यान करत असत योगमार्गाचा अवलंब करून. त्रेतायाम यजतो मखैहि. मख म्हणजे यज्ञ. त्रेतायुगामध्ये यज्ञाला महत्त्व आपल्याला दिसेल. त्रेतायुगामध्ये झालेले भगवंतांचा अवतार म्हणजे प्रभू श्री रामचंद्र यांचा अवतार सुद्धा म्हणजे ते कौसल्या माता आणि दशरथ यांच्या पोटी जन्माला आले ते सुद्धा एक यज्ञाचा प्रसाद म्हणूनच हे आपण सर्वजण जाणतोच. द्वापारे परिचर्यायाम. द्वापर युगामध्ये सेवेला महत्त्व दिले परिचर्या करण्यासाठी. म्हणून आपल्याला द्वापर युगामध्ये झालेल्या भगवान श्रीकृष्ण यांच्या बाबतीत त्यांच्या भक्तांनी त्यांची केलेली अनन्य भावानं सेवा हे साधन बघायला मिळतं. आणि कलौतत हरिकीर्तनात कलियुगामध्ये हरिकीर्तन हे साधन सांगितलं आहे. आणि या हरिकीर्तनाचेच अनेक प्रकार पडतात. हरिकीर्तनाचे लीला संकीर्तन, गुण संकीर्तन आणि नाम संकीर्तन अशा अनेक प्रकार आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं आहे नामसंकीर्तन. आता या नामसंकीर्तनाचा विचार आपण करतोय. हे नाम सर्वात सोपे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे, असं तुकोबारायांनी सांगितलंय. हे नामसाधन सर्वात सोपं सांगितलेलं आहे. या नामाच्या बाबतीत सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणाले की या कलियुगात हे नामसाधन कसं करावं तर ते नामसाधन इतर साधनांपेक्षा कमी नाही, तुल्यबळ किंवा वरचढच आहे असंच आहे. त्यांनी ते उल्लेख करताना असं म्हटलंय, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. प्रबंध म्हणजे ते नामगायन करण्यासाठी असलेले काव्य प्रकार. एक गेय प्रकाराला प्रबंध म्हणतात. माऊली म्हणतात की हे नाम जो गातो कसं उदंड गातो. परमपूज्य सद्गुरू श्री श्रीदादा महाराज कवडे म्हणतात की उदंड गाणं म्हणजे काय
तर दंडवत शरणागती सह गाणं. आपण भगवंतांना अनन्य भावानं शरण जाऊन हे नामगायन जर केलं तर ते भगवंतांना प्रिय आहे असं सांगितलं. मग या नामाचं महात्म्य तिथे दिलेलं आहे ना. मग नाम महात्म्य दिलेलं असताना भगवंतांचं नामच घ्यायचं आहे हाच आपल्या कलियुगातला उपक्रम आहे. म्हणून सहस्रनामाची प्रशस्ती करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू जाहलो. भगवन मुखाने 12व्या अध्यायातल्या 90व्या ओळीमध्ये ते म्हणतात की नामाचे या सहस्रवरी, माझी स्वतःची नामं, स्वतः भगवंत सांगतात माझी स्वतःची नामं किती आहेत तर सहस्राहून जास्त आहेत. ती नुसती नामं नाही आहेत तर त्या नाव आहेत. आता कशी गंमत आहे बघा, भगवंतांचं नाम हीच नाव आहे. आता नाव शब्द लिहून बघा. नाव या शब्दाचा अर्थ होतो होडी. लिहिताना माणसं गल्लत करतात. तुझं नाव काय असं आपण ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस जे अक्षरी लिहिलं जातं ना ते न नला काना ना, त्याच्यावर अनुस्वार आणि व, नाव असं येतं. मग आपण आता नाव म्हणजे नाम, पण होडी असा अर्थ जर करायचा असेल तर फक्त नाव लिहावं लागतं, अनुस्वार द्यायचा नसतो. नाव. माऊली म्हणतात नामाचे या सहस्रवरी नावा या अवधारी. ते ऐकणारे वाचणारे जे आहेत ती ओवी सर्वांसाठी म्हणतायत भगवंतांच्या मुखानं की या सहस्र नावाच्या योगानं मी कोण झालोय. माझी नामं हीच जणू काही या भवसागर तरुण जाण्यासाठीच्या होड्या झाल्यात. सजून या संसारी, मी सहस्र नामं स्वतः काय केलीत, स्वीकारली आहेत. म्हणजे मी काय झालोय, या नामाच्या रूपानंच, या नामाच्या योगानंच मी सजलोय. संसारी तारू जाहलो. तारू जाहलो म्हणजे काय, मी तारू झालो. तारू झालो म्हणजे या भवसागरातून तारून नेणारा झालो असं तिथे सांगितलंय. माऊलींनी स्वतः सांगितलं की आपल्याला या दुस्तर अशा भवसागरातून तरुण जाण्यासाठी कलियुगामध्ये काय आहे तर नाम हेच साधन आहे. तुकोबारायांचा फार सुंदर अभंग आहे. त्यांनी सुद्धा त्या अभंगामध्ये सहस्रनामाची प्रशस्ती केली आहे, त्याचं महत्त्व सांगितलंय. हेची भवरोगाचे औषध, जन्म जरा तुटे व्याध, आणिक काही नवे बाध, करील वद षडवर्गा, सावळे रूप ल्यावे डोळा, 6 चौ 18चा मेळा, पदर लागो नेदी खळा, नाम मंत्रमाळा विष्णू सहस्र. ते एका अभंगामध्ये या नरदेह प्राप्त झालेल्या सगळ्या सज्जनांना म्हणताय की अरे नरा, हेच भवरोगाचं औषध आहे. कोणतं, की जेणेकरून त्या औषधाच्या योगाने काय होऊ शकतं, तुझी जन्म आणि जरा ही व्याधी तुटून जाईल. या औषधाने जन्मजरा व्याधी नष्ट होतील, पुन्हा दुसरी कशाची बाधा होणार नाही. हेच औषध काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ या षडवर्गाचाही नाश करते. तर ते औषध कोणतं, तर ते औषध असं आहे की आपल्या डोळ्यानं भगवंतांचं सावळं रूप पाहणे. त्याचप्रमाणे वेदशास्त्र पुराण यांची आज्ञारूपी वेदशास्त्र 6 चौ 18 म्हणजे काय, 6 शास्त्र, चौ म्हणजे वेद आणि 18 म्हणजे पुराण. हे 6, 4 आणि 18 म्हणजे वेद पुराण आणि शास्त्र ज्यांना गातात हेच औषध आहे. भगवंतांचं रूप हे औषध, हे त्यांचं वर्णन ज्यामध्ये केलेलं आहे ते वेदशास्त्र पुराण हे सुद्धा काय औषधासारखंच आहे. पदर लागो नेदी खळा, दुर्जनाचा मात्र या औषधाला स्पर्शही होऊ देऊ नये. आणि कुठलं औषध घ्यावं अजून सांगितलं, नाममंत्रमाळा विष्णू सहस्र. भगवंतांच्या नाममंत्रमाळा विष्णू सहस्र असलेले ही नामं आहेत, ही जणू काही मंत्रमाळा आहेत. यांना तू काय कर, स्वीकार. जेणेकरून काय होईल, तुझं हेच तुझं भवरोगामध्ये तरुण जाण्याचं औषध आहे. त्याने जन्म जरात आणि व्याधी तुटून जातील आणि दुसरं कुणी तुला बाधा करू शकत नाही. षडवर्ग म्हणजे कामक्रोधादी 6 रिपूंचा सुद्धा यानं नाश होतो. 6 रिपूंचा नाश होऊन कोणाचीही बाधा होता कामा नये आणि भवरोगातनं आपण सुटलो पाहिजे. या रोगावरचं औषध म्हणून माऊली जगद्गुरु तुकोबारायांनी जे जे सांगितले त्यामध्ये सुद्धा त्यांनी नाम मंत्रमाळा विष्णू सहस्र असं सांगितलंय. आता नाम मंत्र माळा विष्णू सहस्र, सहस्र नामांची माळा म्हटलं आणि त्यामध्ये त्याला मंत्र म्हटलेलं आहे. मंत्र या शब्दाचा अर्थ असा होतो मननात त्रायते इति मंत्रः. ज्याचं मनन केलं असता आपण तारून जातो, आपण तरतो, माफ करा,
आपण तरतो, त्याचं मनन केल्यानेच आपल्याला या भवरोगातनं किंवा सुटका मिळते किंवा या भवसागरातनं आपण तरून जातो. म्हणून त्याला काय म्हणा, मंत्र. म्हणून विष्णू सहस्रनाम हे स्वतःच त्या विष्णू सहस्रनामातलं प्रत्येक अक्षर हे नाम आहे. एवढंच काय, हे पूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्रच एक मंत्र आहे. त्याला माला मंत्र असं म्हटलं जातं. म्हणजे विष्णूपासून ते सर्व प्रहरणायुध या नामापर्यंत जी 1000 नामं सलग जर आपण एका बैठकीत जर गायली, म्हटली, मोठ्यानं म्हटली, न चूक करता म्हटली, तर ती सुद्धा एका मंत्राचं काम करते. त्याचे अनेक परिणाम आहेत. आणि ते परिणाम यामध्ये सांगितलेच की त्या भवरोगाचं ते औषध आहे. तुमची जन्मजरा व्याधी तुटून जाईल. आणि दुसऱ्या ज्याने बाधा होण्याची शक्यता आहे असे कामक्रोधाची सुद्धा बाधा तुम्हाला होणार नाही. जेणेकरून परमार्थ आपल्यापासून तुटेल असे जे अडथळे आहेत ते सगळेच्या सगळे अडथळे या फक्त नामस्मरणाने, ह्या नाममंत्रमाळाच्या जपाने आपल्याला काय होईल, दूर होताना दिसेल. जगद्गुरू श्री तुकोबारायांनी सुद्धा अशा प्रकारे या विष्णू सहस्रनामाची काय केलेली आहे, प्रशस्ती गायलेली आहे. त्यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की, माझा संदर्भ थोडा चुकेल, पण त्यांनी विष्णू सहस्रनामाची पोथी त्यांच्या जावयाला दिली होती असा उल्लेख त्यांच्या चरित्रात आपल्याला सापडतो. म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय सुद्धा विष्णू सहस्रनामाचे पाठक होते, त्याचं चिंतन करणारे होते. आणि आपणही भाग्यवान आहोत की सद्गुरू भगवान श्री कृष्णचंद्र प्रभू यांच्या आज्ञेनं भीष्म पितामहांनी हे शरपंजरी अवस्थेत असताना युधिष्ठिराला सांगितलं गेलेलं स्तोत्र आज आपल्याला जन्मभर पारायणासाठी उपलब्ध आहे. आता बघा, यामध्ये बघितलं जातं की हे विष्णू सहस्रनाम नेमकं कुठे येतं. हे विष्णू सहस्रनाम येतं महाभारतामध्ये, शांती पर्वामध्ये, ज्यामध्ये भक्तराज श्री भीष्म हे स्वतः शरपंजरी अवस्थेत पडलेत आणि त्यांनी त्या अवस्थेमध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्र सांगितलंय. म्हणजे या ठिकाणी बोलणारे कोण आहेत, स्वतः भीष्म पितामह आहेत. आणि या ठिकाणी ऐकणारा कोण आहे, तर ऐकणारा आहे युधिष्ठिर, ज्येष्ठ पांडव. या दोघांचाही थोडक्यात आपण आजच्या दिवसामध्ये परिचय करू आणि उद्या थोडं भाष्यावरती बोलून श्रीमान नावाचे अर्थ बघूयात काय म्हणतात. तर ज्यांना आपण प्रातः स्मरणीय असे भागवत वैष्णव म्हणतो, त्या वैष्णवांमध्ये अग्रणी ज्यांचं नाव अवश्यमेव घेतलं जातं असे महाभारतामध्ये प्रसिद्ध असलेले गंगानंदन भीष्म आहेत. बलिर्विभीषणो भीष्म प्रल्हादो नारदो ध्रुवः षडैते वैष्णवा ज्ञेया स्मरणं पापनाशनम. युद्धकांडात, रामायणाच्या युद्धकांडात असं वर्णन केलंय की या 6 श्रेष्ठ वैष्णवांमध्ये सुद्धा त्यांचा वैष्णव होतो. ते कोण कोण, बळीराजा, विभीषण, प्रल्हाद, नारद, ध्रुव आणि भीष्म. काही ठिकाणी ही 12 नावं सुद्धा दिलेली आहेत महाभागवत वैष्णवांची. त्यामध्ये सुद्धा भीष्म पितामहांचा उल्लेख येतो. हे महान भगवत भक्त आहेत आणि सामान्य नव्हे. ते कोणाकोणाचे शिष्य आहेत, तर ते अनेकांनी त्यांना मार्गदर्शन केलंय. ते उत्तम योद्धे आहेत, ते भक्त आहेत, ते नीतिशास्त्रज्ञ आहेत. कोणाकोणाकडनं त्यांनी काय काय शिकलं, तर त्यांनी ज्ञानार्जन करण्यासाठी दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे ते गेलेत आणि देवगुरु श्री बृहस्पती यांच्याकडे जे ज्ञान आहे ते सर्वच्या सर्व ज्ञान भीष्म पितामहांकडे आहे. त्याचप्रमाणे च्यवन भार्गव ऋषी आणि महर्षी वसिष्ठ यांच्याकडे सर्व वेदांगासह ते वेद शिकलेले आहेत. आद्य संत सत्पुरुष महात्मे म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सनत कुमारांकडे त्यांनी अध्यात्मशास्त्र शिकलंय. मार्कंडेय ऋषींकडे त्यांनी यतिधर्म शिकलाय. तर दुसरं परशुराम आणि देवराज इंद्र यांच्याकडे अस्त्र आणि शस्त्र यांचं त्यांनी काय केलंय, ज्ञानार्जन केलेलं आहे. म्हणजे अंबा, अंबिका आणि अंबालिका या तिघींच्या आख्यानामध्ये महाभारतात आपण बघतो. तर काही झालं तरी सुद्धा त्या आंबेचा स्वीकार करायला भीष्म तयार नसतात आणि त्या स्वीकारायला तयार नाहीत म्हणून त्यांना परशुरामांसोबत युद्ध खेळावं लागतं. तिथे ते परशुरामांनाही ऐकत नाहीत, इतके ते अतुलनीय योद्धे आहेत. याचा अर्थ नुसते योद्धेच नाही, तर ते वेदांगही जाणतात, वेदही जाणतात. त्यांना यतिधर्माचं सुद्धा ज्ञान आहे. त्याचप्रमाणे त्यांना अध्यात्मशास्त्राचं ज्ञान सुद्धा त्यांनी स्वतः सनत कुमारांकडनं घेतलेलं आहे, जे भगवंतांचे अतिशय प्रिय आहेत. अर्थात त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे, त्या अधिकारावरती आपण बोलायचं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट महाभारतात अशी आलेली की
भगवान श्रीकृष्ण एकदा ध्यानमग्न अवस्थेमध्ये होते आणि ते ध्यानमग्न अवस्थेत असताना युधिष्ठिराने त्यांना विचारलं की भगवान, तुमचं सर्वजण ध्यान करतात, तुम्ही कोणाचं ध्यान करतायत? तर ते म्हणतात, शरतल्पगतो भीष्म शाम्यन्निवहुताशनः माम ध्याती पुरुष व्याघ्रस्ततो मे तद्गतम मनः. शांती पर्वामध्ये ते म्हणतात, शरशय्येवर पडलेले जे भीष्म आहेत ते यावेळी विझू पाहणाऱ्या अग्नीसारखे झालेत. ते माझं ध्यान करत आहेत म्हणून माझं मनही त्यांच्याकडेच लागलेलं आहे. हे सर्व वर्णन आपण जर बघितलं तर त्यांचा अधिकार किती मोठा आहे बघा. सर्व विश्व प्रभूंचं चिंतन करतं, मात्र प्रभू कोणाचं चिंतन करतायत? भीष्म पितामहांचं चिंतन करतायत, त्यांचं ध्यान करतायत. त्यानंतर त्यांनी त्यांचं फार फार वर्णन त्या शांती पर्वामध्ये केलेलं आहे. भरभरून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व इंद्रियांना एकाग्र करून बुद्धीच्या योगानं मनाचा संयम करून जो मला शरण आला आहे त्याच्याकडेच माझं मन लागलेलं आहे. असे पुरुष सिंह, नवे नवे पुरुष व्याघ्र असलेले भीष्म आपल्या कर्मानुसार स्वर्गलोकात निघून जातील आणि ते निघून गेल्यानंतर काय परिणाम होईल? तेव्हा ही पृथ्वी चंद्रहीन रात्रीप्रमाणे श्रीहीन होईल. म्हणून हे धर्मराजा, धर्म अर्थ काम मोक्ष आणि यज्ञादी कर्म चारही आश्रमाचे धर्म, राजधर्म यांच्याबद्दल तू त्यांच्याकडनं मार्गदर्शन घे, कारण त्यांच्या निर्याणाच्या वेळी ज्ञानाचा भला मोठा प्रकाशही अस्तंगत होईल. मग कृष्णांसह सर्व पांडव, कृपाचार्य आदी सर्व मंडळी श्री भीष्माचार्यांच्या दर्शनासाठी त्यांच्याजवळ आले. त्यावेळी भीष्माचार्यांजवळ व्यासादी महर्षी बसलेले होते. भीष्मांना अभिवादन करून श्रीकृष्ण त्यांना म्हणतात की हे सत्य, तप, दान आणि यज्ञ, वेद, नीतिशास्त्र, प्रजापालन, शुद्धता, शुद्ध चारित्र्य, संयम, सर्वांचे कल्याण करणे, यात मी दुसरे कोणाचे नाव ऐकले नाही. याचाच अर्थ हे सगळेचे सगळे सद्गुण जे आहेत हे भीष्म पितामह तुमच्या ठिकाणी आहेत. मनुष्यांमध्ये तुमच्यासारख्या गुणांनी युक्त पुरुष या पृथ्वीवर मी न पाहिला ना ऐकलेला आहे. भगवंतांच्या मुखानं भीष्म पितामहांची स्वतःची स्तुती होते म्हटल्यानंतर भीष्माचार्य सुद्धा थोडंसं मस्तक वर करते झाले आणि मस्तक वर करून देवांची ती स्तुती करतात. नमस्ते भगवन् कृष्ण लोकानां प्रभवाप्यय त्वं हि कर्ता ऋषिकेश संहर्ता च अपराजितः नमस्ते त्रिषु लोकेषु नमस्ते परतस्त्रिषु योगेश्वर नमस्तेस्तु त्वं हि सर्वपरायणम. त्यांची प्रार्थना केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना आनंद झाला आणि ते म्हणाले की तुमच्या तपोबलाने माझं दर्शन घेण्यासाठी तुम्ही पात्र झालेला आहात. फक्त माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की तुमची प्राणज्योत मालवल्यानंतर, कारण ते स्वतः इच्छा मरणे होते, तुम्ही हा देह ठेवल्यानंतर हे वीर, हे पुरुषोत्तम, परलोकात जर तुम्ही असे गेलात तर तुमच्या ठिकाणी असलेलं ज्ञान ते लुप्त होऊन जाईल. म्हणून तुम्ही यथार्थ ज्ञानाचा उपदेश करावा. आता ते यथार्थ ज्ञानाचा उपदेश करावा अशी आज्ञा झाल्यानंतर भीष्म म्हणतात की मी कसा ज्ञानाचा उपदेश करू? सद्गुरू उपस्थित असताना शिष्यानं कसं बोलावं? त्यावेळेस भगवान म्हणतात की माझी आज्ञा आहे. तेव्हा त्या आज्ञेला संगत राहून त्यांनी काय केलं? ते ज्ञान द्यायला ते तयार झाले. मग हे ज्ञान कोणाला द्यायचं? तर त्यामध्ये भीष्म पितामहांनी स्वतः धर्मराज, श्रेष्ठ पांडव युधिष्ठिराची निवड केली. त्यांचंही वर्णन त्यात आलं. आता हे बोलणारे कोण आहे त्यांचं वर्णन झालं. भीष्म पितामह कसे? सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तो भीष्म गंगानंदनू प्रताप तेजस्वी भानू. त्यांचा प्रताप इतका आहे की ते तेजस्वी सूर्यासारखे भासतात रणांगणावरती. तर ते पण कसे? ते इथे भक्त म्हणून सांगितलेत, पण माऊलीने सुद्धा त्यांचं वर्णन केलंय. ते म्हणतात की मला हे ज्ञान देण्यासाठी कोण योग्य आहे, कोण लायक आहे? तर ते म्हणतात जो धर्मात्मा आहे, राजश्रेष्ठ आहे, सत्यदान तपांचं व्रत त्याने स्वीकारलंय, या गुणांनी तो संपन्न आहे, जो अतिथी आश्रित यांचं आतिथ्य सन्मानपूर्वक करतो, जो कोणत्याही कारणाने काम, भय, स्वार्थ आदी अधर्म करत नाही, यज्ञ आणि अध्ययन हा ज्याचा नित्य स्वभाव आहे, धर्मावर ज्याचे आत्यंतिक प्रेम आहे व वेदांचे रहस्य ज्याला पूर्णपणे अवगत आहे, त्या पांडवाने मला विचारावे. आता कोण पांडव? खरंच युधिष्ठिर धर्मनिष्ठ होते. त्यातली गंमत अशी आहे की वेळ प्रसंगी त्यांना ते ज्या पद्धतीने वागत, महाभारतातले प्रसंग बघितले
तर त्या पद्धतीने वागू नका, आता तरी आमची बाजू घ्या म्हणून एकदा अर्जुन त्यांच्या अशा वागण्याचा द्रौपदीने सुद्धा आणि एका प्रसंगात भीमाने सुद्धा धिक्कार केला. पण तेव्हाही धर्मराजांचं उत्तर एकच होतं, धर्माने वागणं हा माझा स्वभाव आहे, मी धर्माचरणाचा व्यापार करत नाही. हे कलियुगाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं वाक्य बोलले की धर्माचरणाचा मी व्यापार करत नाही. म्हणजे स्वतःच्या बैठकीपासून स्वतःची जी शुद्ध अशी चित्त भूमिका आहे त्या भूमिकेपासून हे कधीही च्युत झालेले नाही आहेत. ते इतक्या अफाट असलेल्या महाभारतामध्ये आपल्याला मिळालेलं सर्वात महत्त्वाचं अनमोल रत्न म्हणून बघायचं गेलं तर श्रीमद भगवद्गीता आणि दुसरं आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र. अनेक आहेत, यक्ष प्रश्न आहेत, काही इतर शिवसहस्रनाम स्तोत्र सुद्धा आहे. पण सर्वात जे लोकप्रिय झाले, लोकांनी ज्यांना डोक्यावर घेतलं, पूजा केली, त्याचे पाठ करून परमार्थातले उत्तमोत्तम अनुभव घेतले, असं महत्त्वाचं स्तोत्र आहे. त्या स्तोत्राचं नाव आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र. आजच्या प्रस्तावनेत मी प्रदीर्घरित्या यासाठी बोललो की वक्ता, श्रोता आणि ग्रंथाचं प्रयोजन या अंगाने आपल्यासमोर मांडणी व्हायला पाहिजे. मी लगेच थांबत नाहीये, पण अशा या विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या आधारानं आपण या अभंगाचा अर्थ बघतोय.